नूडल्स म्हटलं म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांना हा पदार्थ आवडतो आणि हा पदार्थ हेल्दी हवा असा प्रत्येक आईचा एक कल असतो. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवूया ज्वारीच्या पिठापासून या नूडल्स. म्हणजेच मैद्याचा वापर न करता ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या या नूडल्स ग्लुटेन फ्री आहेत, म्हणजेच वेट लॉस करायला देखील मदत करतील. तर असा पौष्टिक ब्रेकफास्ट तुम्ही देखील घरी बनवा. रेसिपी आवडेल तर लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं 1 कप मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर मंडळी लक्षात घ्या, ज्वारीचं पीठ नेहमी ताजं असावं आणि अगदी बारीक दळलेलं असावं. बस या 2 गोष्टी लक्षात घेऊन नूडल्स करायला सुरुवात करायची. पाव चमचा यात मीठ घालायचं आणि आता हे मीठ या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ज्वारीला वाक नसतो, चिकटपणा नसतो, त्यामुळे इथं आपण गरम पाण्याचा वापर करूया आणि हे पीठ भिजवून घेऊया. तर पाणी आपण गरम वापरत आहोत, त्यामुळे चमच्याचा वापर करा आणि जसं थोडं हे थंड होईल तसं आपण हातानेच व्यवस्थित हे पीठ मळून घेऊया. तर लक्षात घ्या, पीठ मळायचं कसं. तर पीठ मळताना थोडं थोडं पाणी टाकत चला आणि जसं आपण एरवी पुऱ्यांसाठी भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे भिजवायचं आहे. तर भिजवल्यानंतर आता या पिठाला आपण थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी सोडून देऊ. म्हणजे यावर झाकण ठेवू आणि 15 मिनिटानंतर आपण हे चेक करूया. तर मंडळी इथं आपल्याला सोऱ्याचा वापर करून नूडल्स पाडायचे आहेत. तर इथं तुम्हाला जी चकती योग्य वाटते, म्हणजे जाड आवडत असेल तर जाड, नाहीतर अशा प्रकारे मीडियम साईजची चकती सोऱ्याला व्यवस्थित तेल लावून तयार ठेवायची. आणि यासोबत जर तुमच्याकडे अशा प्रकारे मोठी चाळणी असेल तिला देखील तेल लावून तयार ठेवायचं. तर या 2 गोष्टी आपण बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपले 15 मिनटं होतातच आणि 15 मिनटं झाल्यानंतर पीठ हे छान मुरलेलं असतं, त्याला पुन्हा आपण थोडं चोळून घ्यायचं. तर मंडळी इथं फक्त आपल्याला हे पीठ भिजवताना मेहनत घ्यायची आहे. कारण जर आपण अशा प्रकारे पीठ जर भिजवलेलं असलं तर आपल्या ज्या नूडल्स आहे या सलग येतील, तुटणार नाही आणि अगदी परफेक्ट नूडल्स निघतील. तर साच्यामध्ये मी हे पीठ भरून घेतलेलं आहे. आता आपल्याला नूडल्स काढायचे आहेत. त्यासाठी ज्या चाळणीला आपण तेल लावून तयार ठेवलं होतं त्या चाळणीमध्ये आपल्याला अशा प्रकारे या साच्याच्या मदतीने, म्हणजेच सोऱ्याच्या मदतीने नूडल्स काढून घ्यायचे आहे. तर नूडल्स काढताना लक्षात घ्या, मोकळ्या नूडल्स टाकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अगदी एकाच ठिकाणी सर्व नूडल्स काढू नका. पूर्ण चाळणीभर पसरवून या नूडल्स तुम्ही काढायच्या. थोड्या जरी एकावर एक आल्या तरी काही हरकत नाही, त्या आरामात निघतात. पण जर एकदमच एका ठिकाणी जर तुम्ही टाकल्या तर त्याचा गोळा तयार होऊ शकतो. तर अशा प्रकारे या नूडल्स काही वेळातच संपूर्ण निघालेले आहे आणि अगदी परफेक्ट निघालेले आहे. एकही गोळा एका ठिकाणी पडलेला नाही. आणि आता या नूडल्स एकमेकांना चिपकू नये त्यासाठी थोडं तेल यावर आपण लावूया, म्हणजे निघताना काही एक जड जाणार नाही, मोकळ्या मोकळ्या या नूडल्स निघतील. तर वरच्या साईडने अगदी थोड्या प्रमाणात तेल लावून घेतलेलं आहे. पुढे गॅसकडे वळूया. गॅसवर मी पाणी आधीच ठेवलेलं होतं. पाणी छान गरम झालेलं आहे. त्यावर ही चाळणी आपल्याला ठेवायची आहे आणि आता मीडियम ते लो गॅस फ्लेमवर आपल्याला हे 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे वाफवून घ्यायचं आहे. आणि जसे 15 मिनटं होतात तेव्हा आपण हे चेक करूया. तर मंडळी अशा मस्त या नूडल्स आपल्या वाफलेल्या आहेत. आता पुढे या अख्ख्या निघतात का ते देखील बघणार आहोत. तर संपूर्ण रेसिपी बघत चला आणि आवडली तर लाईक देखील करत चला. तर अशा या नूडल्स एकमेकांना चिपकलेल्या तुम्हाला दिसत असल्या तरी एक एक मोकळी करायची. पण केव्हा, जेव्हा या थोड्या थंड्या होतात तेव्हा. गरम असताना अशा मोकळ्या नूडल्स होणार नाही. तर साधारण चाळणीवरून काढल्यानंतर 10 मिनटानंतर मी या मोकळ्या करून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता किती छान मोकळ्या झालेल्या आहे. एकही तुटलेली नाही, खराब झालेली नाही. अगदी आपण जशा एरवी चायनीज नूडल बनवतो अगदी त्याप्रमाणे या नूडल्स तयार झालेले आहे. तर आता पुढे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये फक्त 2 चमचे तेल घालायचं आहे, म्हणजे एकच पळी मी तेल घातलेलं आहे. सुरुवातीला बारीक चिरलेला लसूण घालायचा, लसूण भरपूर घालायचा आणि जसा अगदी काही सेकंद फ्राय केल्यानंतर यामध्ये आपण टाकूया कांदा. अगदी लांबट कापलेला असा कांदा यामध्ये टाकायचा. एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदा थोडा परतून घ्या आणि तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या यात घाला. तर इथं मी गाजर असं लांबोळकच कापलेलं आहे, म्हणजे कसं मुलांना या नूडल्स दिसायला आकर्षक दिसतील. आता पुढे 2 अशा जाडसर मिरच्या मी यात टाकलेल्या आहे. या ठिकाणी तुम्ही शिमला मिरचीचा देखील वापर करू शकता. पत्तागोबी आवडत असेल तर पत्तागोबी किंवा बीन, ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील किंवा मुलं खात नसतील त्या देखील यात लपवून तुम्ही टाकू शकतात. थोडं टमाटर लांबोळकं कापलेलं आहे. हे अगदी ऑप्शनल आहे. टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर या ठिकाणी तुम्ही टोमॅटो सॉसचा वापर देखील करू शकतात. तर मंडळी इथं आपल्याला भाज्यांचा कच्चापणा काढायचा आहे, जास्त शिजवायच्या नाही, हे लक्षात असू द्या. आणि आता जर तुम्हाला आवडत असेल तर यावर थोडी कांद्याची पात मी टाकलेली आहे. तुमच्याकडे उपलब्ध असेल तर टाका. आता मंडळी या भाज्या बऱ्यापैकी सॉफ्ट आपल्याला दिसत आहेत, तेव्हा यामध्ये टाकायचं पाव चमचा मीठ. कारण आपण पीठ भिजवताना देखील
मिठाचा वापर केलेला आहे, तर पाव चमचाच मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकू नका. आवडत असेल तर तिखट यात घाला, कारण आपण पुढे काही सॉस देखील यात टाकणार आहोत, ज्यामध्ये आधीच लाल तिखट असतं, मीठही असतं आणि इतर सॉसही असतात. तर हा सॉस आहे म्हणजे चटणी आहे, शेजवान चटणी. कारण या नूडल्स थोड्या चटपटीत लागायला हव्या, दिसायला आकर्षक हव्या, म्हणून इथं मी आज शेजवान चटणीचा वापर करत आहे. जर तुम्हाला या नूडल्स अजूनच तेज खाण्याची इच्छा असेल तर यामध्ये तुम्ही चिली सॉस, सोया सॉस देखील टाकू शकतात किंवा माझ्याप्रमाणे फक्त एकमेव शेजवान चटणीचा वापर करून देखील या नूडल्स एकदम भन्नाट बनतात. तर मंडळी, सॉस टाकून झाल्यानंतर लागलीच आपल्याला या नूडल्स यात टाकायच्या आहे आणि नूडल्स अगदी मस्त मोकळ्या मोकळ्या तयार आहेत. आता फक्त या नूडल्स आपल्याला या संपूर्ण भाज्यांमध्ये आणि शेजवान चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे, म्हणजे प्रत्येक नूडल्सला याची सॉसची, भाज्यांची कोटिंग यायला हवी आणि रंग देखील सुरेख यायला हवा. तर मंडळी, तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपले ज्या नूडल्स आहेत त्या अगदी दिसायला भन्नाट दिसत आहे आणि जशा दिसायला आहे तशा खायलाही खूप चविष्ट आहेत. आणि विशेष म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांना अगदी आवडतील म्हणजे आवडतील या नूडल्स, कारण आमच्या घरात हा मेनू खूप आवडला. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची हे ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या नूडल्सची रेसिपी? आहे ना मस्त? तर पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा ही रेसिपी, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशा छान छान तसेच नवनवीन विशेष म्हणजे पौष्टिक रेसिपीसाठी RR कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन पौष्टिक रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.